सरकार इतकं बदमाश आहे, गृह खातं इतकं बदमाश आहे, फक्त अवैध धंद्यामध्ये गुंतलेलं हे सरकार आहे. सक्षम आयुक्त कसे असतात, कैलासवासी अशोक कामटे होते तर शहरातला एकही गुंड आवाज करत नव्हता, गावाच्या बाहेर गेले होते, देशभरात होते. असे अनेक आयुक्त होते, परंतु या राज्य शासनाकडे गृहमंत्री मुख्यमंत्र्याकडे आहे, पण मुख्यमंत्री निष्क्रिय आहे, गृह खातं निष्क्रिय आहे, पोलीस फक्त हप्ते खाण्यामध्ये मशगूल आहेत. त्यामुळं अशा घटना घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनताच सरकारवर विश्वास न ठेवता बलात्काराला भर रस्त्यामध्ये फाशी देण्यासाठी एकत्र आहे. आपण पाहत आहे जमजाम न्यूज इंडिया चॅनल. सध्या महाराष्ट्र राज्यात गुन्हेगारीचे क्षेत्र वाढत आहे. अत्याचार बलात्कारचे प्रमाण वाढत असल्या कारणामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या संदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण साहेबांची आपण या संदर्भात बोलूया. त्यांचे पुढचे नियोजन काय आहे आणि या सरकारचे धोरण काय आहे याबाबत त्यांना आपण विचारू. तुम्ही म्हणल्यासारखं गेल्या वर्षभरामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये की महाराष्ट्रामध्ये लहान मुलीवरती, महिलावरती, मुलीवरती, मुलींवरती, शाळा कॉलेजच्या अनेक वेळा बलात्कार झालेले आहेत. असे हजारोंचे तक्रारी या पोलीस स्टेशनमध्ये आहेत. पोलीससुद्धा तक्रार घेत नाहीत, उलट त्या पालकांना त्रास देत आहेत. 2 दिवसाखाली नसरापूर येथे पुणे जिल्ह्यामध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाला 4 वर्षाच्या, ती मुलगीसुद्धा सोलापुरातली आहे. आजोळी गेल्यानंतर त्या नराधामाच्या आरती सापडली. मगाशीच आमचं टोपाड परिसरामध्ये सर्वपक्षीय स्कॅन्डल मार्च होता. मार्च सगळ्यांची प्रतिक्रिया होती, महिला होत्या, सर्व पक्षाचे पदाधिकारी एकच म्हणलं की त्या नराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्या बलात्कारांना सोडलं नाही पाहिजे. कोपर्डीचा बलात्कार होऊन 12 वर झालं. सरकार म्हणते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आपण सजा लावू. सरकार इतकं बदमाश आहे, गृह खातं इतकं बदमाश आहे, फक्त अवैध धंद्यामध्ये गुंतलेलं हे सरकार आहे. तुम्ही बघता सक्षम आयुक्त कसे असतात, कैलासवासी अशोक कामटे होते तर शहरातला एकही गुंड आवाज करत नव्हता, गावाच्या बाहेर गेले होते, देशभरात होते. असे अनेक आयुक्त होते, परंतु या राज्य शासनाकडे गृहमंत्री मुख्यमंत्र्याकडे आहे, पण मुख्यमंत्री निष्क्रिय आहे, गृह खातं निष्क्रिय आहे, पोलीस फक्त हप्ते खाण्यामध्ये मशगूल आहेत. त्यामुळं अशा घटना घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनताच सरकारवर विश्वास न ठेवता बलात्काराला भर रस्त्यामध्ये फाशी देण्यासाठी एकत्र आहे. नाही, मला एक सांगायचं आहे, काही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडचे भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या एका सभेत त्यांनी म्हणाले होते की आमच्या आई बहिणीवर कुणी वेगळ्या पद्धतीने नजरेने पाहिलास तर त्याचे हात पाय तोडू. मग आता भोंदू बाबा अशोक खरासारखे अनेक जे बाबा लोक आहे त्यांनी अनेक महिलांची अत्याचार बलात्कार केलेले आहेत. त्याबाबत हे लोक बोलत नाही. नितेश राणे, संग्राम जगताप अनेक नेते आहेत. हे भाजपचे महायुतीतले बदमाश आमदार आहेत. हे भोंदू बाबा 14 भोंदू बाबा आणि भाजप सरकारमधील आहेत. त्या खरातला पोचणारे कोण आहेत? शिंदे गटाचे आमदार आहेत, भाजपचे आमदार आहेत. त्यामुळं सगळे मिली बघत आहेत. चाकणपरबाई बघता तुम्ही आता कुठं काय 400-500 कोटीची प्रॉपर्टी केली त्या भोंदू बाबावर मिळून. संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पूर्वीच म्हणलं होतं या भोंदूंवरती, अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नका. तरीसुद्धा आपले लोक अंधश्रद्धेवरती, भोंदूंवरती विश्वास ठेवतात आणि त्यांना बळी पडतात. त्यामुळं जनताच शानी होणं गरजेचं आहे. तुम्ही बागेश्वर बाबा बघता, भामटा बाबा, छत्रपती शिवाजी महाराजावरती गरळ ओकण्याचे भामटे लोक महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये कायदा आहे, ते कायद्याचा वापर करणं गरजेचं आहे. कायद्याचा वापर होत नसून हे बंधू लोक भाजपचा प्रचार करतात, हेच बंधू एकनाथ शिंदेचा प्रचार करतात, म्हणून त्याच्यावर कारवाई होत नाही. परंतु जनतेने त्यांना चपलीने चोप द्यावं. सध्या जे गुन्हेगारी अत्याचार जे वाढत आहेत याला बिमोड करण्यासाठी कडक कायदे अंमलबजावणी करता का नाही या संदर्भात? मुळात कायद्यावर आमचा विश्वासच नाही. जे जज, वकील पैसे खाण्यामध्ये मग्न आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणले होते संडासामध्ये पैसे खाणारे जज्जाचे आपल्या वकिलांची अवलाद आहे, ते काय न्याय देणार आहेत? त्यामुळे आमच्या न्यायालयावर विश्वास नाही, कृतीवर विश्वास आहे. त्यामुळं जे भ्रष्टाचार करतात, जे बलात्कार करतात त्यांना भर रस्त्यात आणून चपलेने चोपा एवढंच आमची मागणी आहे. मी जाता थोडक्यात एवढंच सांगतो की जे अत्याचार चालू आहेत, बलात्कार चालू आहेत, धर्माधर्मामध्ये भांडण करून हॅरेसमेंट करायचा प्रयत्न चालू आहेत,
पण मी शिवसेनेच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी, सोलापुरातले जिल्ह्यातले पदाधिकारी, प्रत्येक कॉलेजला शाळेला संरक्षण देण्याचं काम आमचं भविष्यामध्ये नियोजन आहे. ज्या महिलावर अत्याचार होतील, ज्या कुटुंबाला आधार नाही, त्याला आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून, वकिलाच्या माध्यमातून, आमच्या पदाधिकारी माध्यमातून पोलीस स्टेशनमध्ये मदत करण्याचं काम असू दे, कोर्टामध्ये काय अडचणी त्यांना अडचणी सोडवण्याचं काम करू. आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्वीचं जी धाक होता गुन्हेगारावरती, बलात्कारावरती, ते ठेवण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करणार आहे.